प्रश्न पहिला. महात्मा ज्योतिराव फुले यांचा जन्म कधी झाला? ए. 11 एप्रिल 1827, बी. 15 ऑगस्ट 1828, सी. 12 जानेवारी 1826, डी. 14 एप्रिल 1829. बरोबर उत्तर आहे ए. 11 एप्रिल 1827. प्रश्न दुसरा. महात्मा फुले यांचे पूर्ण नाव काय होते? ए. ज्योतिबा गोविंदराव फुले, बी. ज्योतिबा रामराव फुले, सी. ज्योतिबा गणपतराव फुले, डी. ज्योतिबा नारायणराव फुले. बरोबर उत्तर आहे ए. ज्योतिबा गोविंदराव फुले. प्रश्न तिसरा. महात्मा फुले यांचा जन्म कोणत्या शहरात झाला? ए. मुंबई, बी. पुणे, सी. सातारा, डी. नाशिक. बरोबर उत्तर आहे बी. पुणे. प्रश्न 4. महात्मा फुले यांच्या पत्नीचे नाव काय होते? ए. रमाबाई, बी. आनंदीबाई, सी. सावित्रीबाई, डी. यशोदाबाई. बरोबर उत्तर आहे सी. सावित्रीबाई. प्रश्न 5. भारतातील मुलींसाठी पहिली शाळा कोणी सुरू केली? ए. लोकमान्य टिळक, बी. महात्मा गांधी, सी. महात्मा फुले व सावित्रीबाई फुले, डी. डॉक्टर आंबेडकर. बरोबर उत्तर आहे सी. महात्मा फुले व सावित्रीबाई फुले. प्रश्न 6. मुलींची पहिली शाळा कोणत्या वर्षी सुरू करण्यात आली? ए. 1848, बी. 1850, सी. 1852, डी. 1860. बरोबर उत्तर आहे ए. 1848. प्रश्न क्रमांक 7. महात्मा फुले यांनी कोणत्या समाजाची स्थापना केली? ए. ब्राह्मो समाज, बी. आर्य समाज, सी. सत्यशोधक समाज, डी. प्रार्थना समाज. बरोबर उत्तर आहे सत्यशोधक समाज. प्रश्न 8. सत्यशोधक समाजाची स्थापना कधी झाली? ए. 1873, बी. 1865, सी. 1880, डी. 1890. बरोबर उत्तर आहे ए. 1873. प्रश्न 9. महात्मा फुले यांना कोणती उपाधी देण्यात आली? ए. राष्ट्रपिता, बी. महात्मा, सी. कर्मवीर, डी. लोकमान्य. बरोबर उत्तर आहे बी. महात्मा. प्रश्न 10. गुलामगिरी हा ग्रंथ कोणी लिहिला? ए. डॉक्टर आंबेडकर, बी. महात्मा फुले, सी. लोकहितवादी, डी. आगरकर. बरोबर उत्तर आहे बी. महात्मा फुले. प्रश्न 11. महात्मा फुले कोणत्या समाज सुधारक चळवळीचे नेते होते? ए. स्त्री शिक्षण व सामाजिक सुधारणा, बी. स्वातंत्र्य चळवळ, सी. सहकार चळवळ, डी. हरित क्रांती. बरोबर उत्तर आहे ए. स्त्री शिक्षण व सामाजिक सुधारणा. प्रश्न 12. महात्मा फुले यांचा व्यवसाय कोणत्या समाजाशी संबंधित होता? ए. लोहार, बी. सुतार, सी. माळी, डी.
सोनार. बरोबर उत्तर आहे सी. माळी. प्रश्न 13वा. महात्मा फुले यांनी विधवांसाठी काय सुरू केले? ए. आश्रम. बी. कारखाना. सी. विद्यालय. डी. रुग्णालय. बरोबर उत्तर आहे ए. आश्रम. प्रश्न 14वा. महात्मा फुले यांनी कोणत्या प्रथांचा विरोध केला? ए. शेती. बी. शिक्षण. सी. जातीभेद. डी. उद्योग. बरोबर उत्तर आहे सी. जातीभेद. प्रश्न 15वा. महात्मा फुले यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर कोणता ग्रंथ लिहिला? ए. गुलामगिरी. बी. शेतकऱ्याचा असूड. सी. तृतीय रत्न. डी. सार्वजनिक सत्यधर्म. बरोबर उत्तर आहे बी. शेतकऱ्याचा असूड. प्रश्न 16वा. महात्मा फुले यांना आधुनिक महाराष्ट्राचे काय म्हटले जाते? ए. राजा. बी. कवी. सी. योद्धा. डी. शिल्पकार. बरोबर उत्तर आहे डी. शिल्पकार. प्रश्न 17वा. महात्मा फुले यांचे वडिलांचे नाव काय होते? ए. गोविंदराव फुले. बी. गणपतराव फुले. सी. रामराव फुले. डी. कृष्णराव फुले. बरोबर उत्तर आहे ए. गोविंदराव फुले. प्रश्न 18वा. महात्मा फुले यांचे मूळ आडनाव काय होते? ए. शिंदे. बी. गोरे. सी. गोऱ्हे. डी. देशमुख. बरोबर उत्तर आहे सी. गोऱ्हे. प्रश्न 19वा. महात्मा फुले यांच्या घरातील विहीर कोणासाठी खुली केली होती? ए. शेतकरी. बी. महिला. सी. अस्पृश्य समाजासाठी. डी. विद्यार्थी. बरोबर उत्तर आहे सी. अस्पृश्य समाजासाठी. प्रश्न 20वा. महात्मा फुले यांचे निधन कधी झाले? ए. 28 नोव्हेंबर 1890. बी. 15 ऑगस्ट 1890. सी. 1 जानेवारी 1891. डी. 10 डिसेंबर 1889. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असल्यास कृपया लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा. बरोबर उत्तर आहे ए. 28 नोव्हेंबर 1890.